नमस्कार. मी कालिदास गावडे. आपलं हे आजचं 5वं लाईव्ह आहे. तर बरेच जण आता लाईव्ह यायला लागलेले आहेत. थोडा वेळ आपण वाट बघूया. बरेच जण लाईव्ह यायला लागलेले आहेत. तर आजचा जो आपल्या लाईव्हचा विषय आहे, देशातील ओबीसी राजकारण, वास्तव आणि अपेक्षा. तर मित्रांनो, आज 12 डिसेंबर आहे. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंती आहे. तर गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. आणि दुसरे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा. तर मित्रांनो, देशातील ओबीसी राजकारण, वास्तव आणि अपेक्षा असं आपलं टायटल आहे. तर देशाचं राजकारण आणि त्या राजकारणामधील ओबीसीचं स्थान किंवा ओबीसीचं राजकारण याचा आपण विचार करत असताना याची थोडीशी पार्श्वभूमी आपण बघूयात. तर आपला देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य झाला. स्वतंत्र झाल्यानंतर भारत देशामध्ये राजेशाही संपुष्टात आली आणि भारताने लोकशाही पद्धतीचा अवलंब केला. आणि या लोकशाही पद्धतीचा अवलंब केल्यानंतर लोकशाही आली, परंतु इथली या देशामध्ये जी समाजव्यवस्था आहे ती समाजव्यवस्था आहे अशीच राहिली. म्हणजे जी कास्ट जे हायरार्की आहे, जातीची जी उतरंड आहे ती आहे अशीच राहिली. आणि त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये जी जाती व्यवस्था होती किंवा जाती व्यवस्थेचं विष जे होतं ते कायम राहिलं. त्यामुळं भारताचं जे राजकारण आहे ते जात आणि धर्म याच्या भोवती आपल्याला फिरताना दिसेल. तर मित्रांनो, 1947 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर, लोकशाही आल्यानंतर त्याच्या घटनेमध्ये कलम 340 जे आहे ते कलम 340 हे अदर बॅकवर्ड क्लास हे ओबीसीसाठी होतं. आणि त्याच्यामध्ये अशी तरतूद होती की ओबीसींचं मागासलेपण किंवा ओबीसींची स्थिती तपासावी आणि ओबीसींच्या साठी एक आयोग नेमावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं. आणि त्याच्यानुसार 1953 साली काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसींसाठी एक आयोग नेमला गेला. आणि त्या आयोगाच्या शिफारशी 1955 साली त्या आयोगाचा अहवाल आला. आणि अहवाल आल्यानंतर त्याच्या शिफारशी लवकर स्वीकारल्या गेलेल्या नव्हत्या. तर मित्रांनो, कालेलकर आयोगाने अशी शिफारस केली होती की ओबीसींची जनगणना व्हायला पाहिजे, परंतु ती शिफारस अंमलात आणली गेलेली नाही. तर मित्रांनो, कालेलकर आयोगाच्या नंतर 1977 साली जेव्हा जनता पक्षाचं सरकार आलं आणि त्या सरकार आल्यानंतर BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली एक मंडल आयोग नेमला गेला. त्या आयोगाने असं सुचवलं की देशामध्ये जवळजवळ 6000 जाती या ओबीसी मध्ये आहेत आणि ओबीसींची अंदाजे संख्या जी आहे ती 52% आहे. त्याच्यामुळं 27% रिझर्वेशन हे मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार मंडल आयोग हा
1989 मध्ये व्ही.पी. सिंग सरकार यांचं सरकार आल्यानंतर मंडल आयोग स्वीकारला गेला. तत्पूर्वी 1990चं जे दशक आहे, त्या 1990चं दशक हे परिवर्तनाचं दशक होतं. म्हणजे देशाच्या राजकारणामध्ये प्रचंड उलथापालथ झालेली होती. ओबीसीचे नेते हे देश पातळीवर उदयाला यायला लागले होते, त्यांच्या सत्ता यायला लागल्या होत्या, किंवा ओबीसीचे पक्ष हे स्थापन व्हायला लागले होते. म्हणजे देशाच्या राजकारणामध्ये जे मेन स्ट्रीम पॉलिटिक्स मधले जे पक्ष आहेत, त्यावेळेचा काँग्रेस होता, तर जे ओबीसीचे इतर जे पक्ष आहेत ते पक्ष सत्तेवर यायला लागले होते, किंवा त्यांचे जे नेते आहेत ते उदयाला यायला लागले होते. तर मित्रांनो, मंडल आयोग लागू झाल्यानंतर या देशामध्ये प्रचंड गदारोळ माजला गेला आणि मंडल आयोगच्या विरोधात कमंडल म्हणजे रथयात्रा काढली गेली आणि डिमॉलिशन ऑफ बाबरी मस्जिदचं डिमॉलिशन आहे. म्हणजे बाबरी मस्जिद पाडण्यात जी आली, 1992 साली बाबरी मस्जिद पाडण्यात आली आणि रथयात्रा काढून या देशामधील ओबीसीचं जे लक्ष्य आहे किंवा ओबीसीची जी आयडेंटिटी आहे, ओबीसी आयडेंटिटी, ती कुठेतरी लोप पावली आणि लोकांना, इथल्या काही हिंदुत्ववादी लोकांनी त्यांना त्यांची जी ओबीसी आयडेंटिटी सोडून हिंदुत्वाकडे लोक वळायला लागले, ओबीसी लोक हिंदुत्वाकडे वळायला लागले. तर मित्रांनो, हिंदुत्व हे नेमकं काय आहे किंवा हिंदुइझम हे नेमकं काय आहे? हिंदुइझम इज अ कॉबवेब टू डिप्राइव्ह ओबीसीज अँड अदर कास्ट फ्रॉम देअर पॉलिटिकल राईट्स. म्हणजे हे एक जाळं टाकलं गेलं आणि याच्यामध्ये जो अदर बॅकवर्ड क्लास आहे किंवा जे दलित आहेत त्यांना त्यांच्या राजकीय हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी ही एक साजिश हिंदुइझम किंवा हिंदुत्व ही पुढे आणण्यात आली. आणि नेमकं झालं असं की त्या ज्या रथयात्रा काढल्या होत्या किंवा हिंदू मुस्लिम मध्ये देश डिव्हाइड करण्यामध्ये इथले जे नेते आहेत ते यशस्वी झाले होते. आणि देश हा, आपण जर आपल्या देशाचं स्ट्रक्चर बघितलं, जे सदर्न स्टेट आहेत किंवा जे नदर्न स्टेट आहेत, म्हणजे उत्तरेकडील राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव हा आपल्याला जास्त दिसेल आणि जे सदर्न स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव हा कमी दिसेल. म्हणजे तामिळनाडूचं उदाहरण घ्या किंवा केरळचं घ्या किंवा तेलंगणाचं घ्या, तर याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जास्त वाव नाही. परंतु यूपी, बिहार किंवा इकडची जी राज्य आहेत, हरियाणा, याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही तुम्हाला मजबूत झालेली दिसेल. तर मित्रांनो, याच्या पाठीमागं काय कारण आहेत? तर देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये डिवाइड केल्यामुळं झालं काय, म्हणजे हाऊ मोदी वन इंडिया 2019 नावाचं राजदीप सरदेसाई यांचं जे पुस्तक आलेलं आहे, त्या पुस्तक जर तुम्ही वाचलं, ते पुस्तक म्हणजे जे पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आहेत किंवा पॉलिटिकल लीडर आहेत त्यांनी प्रत्येकाने वाचायला पाहिजे. म्हणजे जे राजकारणाचं जे वास्तव आहे, म्हणजे तुम्हाला सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामधून दिसणारं वास्तव आणि प्रत्यक्षात घडतंय का याचा आपल्याला अंदाज येईल. तर त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की हिंदू शुड डिसाइड वेदर टू फाइट पॉवर्टी और मुस्लिम्स अँड मुस्लिम्स हॅव टू डिसाइड वेदर टू फाइट पॉवर्टी और हिंदू. म्हणजे हिंदूने ठरवलं पाहिजे की आपल्याला गरिबीच्या विरोधात लढायचं आहे किंवा मुस्लिमांच्या विरोधात लढायचं आहे, आणि मुस्लिमांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला हिंदूंच्या विरोधात लढायचं आहे की आपल्या इथल्या गरिबीच्या विरोधात लढायचं आहे. तर मित्रांनो, हे होत असताना जर कंट्री शुड स्टे युनाइटेड, ओनली कम्युनल हार्मोनी अँड ब्रदरहुड विल टेक द नेशन फॉरवर्ड. म्हणजे फक्त जाती एकसंधता आणि बंधुभाव फक्त ह्या देशाला पुढे नेऊ शकतो. हिंदू मुस्लिम अशा गोष्टी करून आपला देश पुढे जाऊ शकत नाही. तर मित्रांनो, आपण ओबीसी राजकारणाचा विचार करत असताना ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत, आपण जर ज्या मेजर पॉलिटिकल पार्टीज आहेत किंवा नॅशनल पार्टीज आहेत, काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टी, यांचा जर आपण विचार केला तर काँग्रेसमधले जे डिसिजन मेकिंग मध्ये जे लोक आहेत किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये जे डिसिजन मेकिंग मध्ये जे लोक आहेत त्यांचा जर आपण क्लास जर ह्याचा जर विचार केला, म्हणजे
भारतीय राजकारणावर एक पुस्तक आले डॉक्टर संजय बारू यांचं, इंडियाज पॉवर इलाइट. ते संजय बारू हे आहेत ते डॉक्टर मनमोहन सिंग हे PM असताना त्यांच्या काळामध्ये त्यांचे मीडिया ॲडवायझर म्हणून काम करत होते. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या राजकारणामध्ये इंडियाज पॉवर इलाइट म्हणजे हे सत्ता नेमकी किंवा डिसिजन मेकिंग मध्ये कोण आहेत, जर ते अप्पर कास्ट आहेत, जे वेल्दी आहेत किंवा जे इंग्लिश टॉकिंग वगैरे करतात, म्हणजे जो इलाइट क्लास आहे त्यांच्याच हातामध्ये मोठी पक्षाची सूत्र आहेत. काँग्रेसचा जर विचार केला तर गांधी घराणा किंवा त्यांच्या बरोबर जो इलाइट क्लास असतो त्यांचा आहे, किंवा इकडे जर भारतीय जनता पार्टीचा जर आपण विचार केला तर ब्राह्मण कास्ट जे आहे त्याच्यामध्ये त्यांची हेजेमनी आहे किंवा डॉमिनन्स आहे. तर मित्रांनो, ह्या ज्या मेन पॉलिटिकल पार्टी आहेत, मग ओबीसीचं स्थान यांच्यामध्ये नेमकं कुठं आहे, तर जो ब्रेन आहे, मेन ओबीसीचे जे लीडर आहेत त्यांच्या नावापुढं लेबल लागली जात आहेत की ओबीसी लीडर, किंवा ते काम करतायत. त्याच्यामध्ये एखाद्याचं भारतीय जनता पार्टीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये काय आहे की भारतीय जनता युवा मोर्चा आहे, किंवा जे काँग्रेस आहे त्याच्यामध्ये ओबीसी सेल आहे, किंवा भटक्या विमुक्त आघाडी आहेत, म्हणजे अशा किंवा अनुसूचित जाती आघाड्या आहेत. म्हणजे ज्या या आघाड्यापुरतं स्वतःला ओबीसी लीडरनी मर्यादित करून घेतलेलं आहे. हे प्रॉब्लेम नेमका कुठं होतोय की ह्या नेत्यांना स्वतःला आपल्या जातीपुरतं मर्यादित करून घेतलेलं आहे. मग ह्याला नेमकं काय म्हणायचं, तर पॉलिटिक्स ऑफ सिम्बॉलिझम किंवा सिम्बॉलिक पॉलिटिक्स, म्हणजे स्वतःला त्या जातीपुरतं मर्यादित करून घेणं, आणि ते जे काम करत आहेत तर त्या पार्टीच्या भल्यासाठी ते काम करतात. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक चरित्र आहे, शंकरराव खरात यांनी लिहिलेलं. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही एखाद्या पॉलिटिकल पार्टीमध्ये काम करत आहात आणि ती पॉलिटिकल पार्टी त्याच्यामध्ये हेजेमोनी जर उच्चवर्णीयांची असेल, तर तुम्ही तुमच्या जातीसाठी किंवा समाजासाठी काम करत नसता, त्यांच्या भल्यासाठी काम करत नसता, तर तुम्ही त्या पॉलिटिकल पार्टीच्या भल्यासाठी काम करत असता. परंतु राजकारणामध्ये घडतंय काय की ओबीसी लीडर काय म्हणतात की आम्ही ओबीसीसाठी काम करतोय. आपण काही पक्षामध्ये जर ओबीसीच्या लीडरचं जर स्थान बघितलं तर एका पक्षामध्ये 2 लीडर कधीच तुम्हाला दिसणार नाहीत. तर ओबीसी लीडर एक असल्यानंतर दुसरा लीडर दुसऱ्या पक्षानं त्याला लॉन्च केलं जातं किंवा प्रोजेक्ट केलं जातं, परंतु डिसिजन मेकिंग मध्ये हे ओबीसी लीडर तुम्हाला दिसत नाहीत. मित्रांनो, आपण भारतीय जनता पार्टीचा जर विचार केला तर ज्या गोपीनाथ मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी म्हणजे भटा बामणांचा जो पक्ष होता किंवा बनियांचा पक्ष होता तो गावगाड्यात नेला, त्या गोपीनाथ मुंडेंच्या वारसांचं किंवा पंकजाताईचं जर आतापासून स्थान आपण बघितलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. मग भारतीय जनता पार्टीत नेमकं काय घडतं, जर त्यांचा जो इलिट क्लास आहे तर त्यांचं स्थान हे कायम राहतंय. मग जे खालचं जे क्लास आहे किंवा इतर अदर बॅकवर्ड क्लासचे जे लोक आहेत, समजा देवेंद्र फडणवीस सत्ता येते तेव्हा देवेंद्र फडणवीस CM होतात आणि सत्ता गेल्यानंतर ते विरोधी पक्ष नेते होतात, परंतु जे अदर बॅकवर्ड क्लासचे जे नेते आहेत म्हणजे पंकजा मुंडेला काउंटर करण्यासाठी भागवत कराडांना पुढे आणलं जातं, किंवा विनोद तावडेंना काउंटर करण्यासाठी दरेकरांना पुढे आणलं जातं. म्हणजे हे जे मेन जे स्थान आहे फडणवीसाचं स्थान कायम राहतं, परंतु खालची स्थानं ही बदलली जातात. आणि क्रश आफ्टर यूज ही जी पॉलिसी आहे म्हणजे वापरा आणि फेकून द्या, ही जी पॉलिसी आहे ही पॉलिसी वापरली जाते. म्हणजे हे भारतीय जनता पार्टीतच घडतंय असं नाही, तर काँग्रेसमध्ये पण तीच अवस्था आहे, राष्ट्रवादीमध्ये सुद्धा तीच अवस्था आहे. तर याच्यामध्ये आपण विचार करत असताना महाराष्ट्राच्या राजकारणावरती इलाइट प्लुरॅलिझम, क्लास रूल अँड पॉलिटिकल डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र नावाचं एक पुस्तक आहे जे जयंत लेले नावाच्या प्राध्यापकाने लिहिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपल्या महाराष्ट्राचं जे राजकारण आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे हेजिमोनी आहे किंवा डॉमिनन्स आहे तर त्या समजा एक मराठा कास्ट आहे तर मराठा कास्टची हेजिमोनी आहे, आणि जे सबऑर्डिनेट आहेत म्हणजे जे कास्ट म्हणजे हायरार्की म्हणजे जे खालचे जसे जाईल तसे पद सुद्धा
जे खालची खालची पदं खाली 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 दिलेली जातात. म्हणजे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं वास्तव आहे. तर या वास्तवाचा आपण विचार करत असताना आपण जनरल जर विचार केला तर ह्या पॉलिटिकल पार्टीमध्ये कसं नेमकं घडतंय. तर मित्रांनो, ओबीसी नेत्यांचं प्रॉब्लेम काय आहे, तर प्रत्येक पॉलिटिकल पार्टीमध्ये जे ओबीसी लीडर आहेत ते स्वतःला नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याऐवजी ओबीसीचा नेता म्हणून प्रोजेक्ट करण्याची स्पर्धा ही त्यांच्यामध्ये जास्त लागलेली आहे, किंवा स्वतःला ओबीसी या जातीभोवती बांधून घेण्याचं काम या ओबीसी नेत्यांनी स्वतः केलेलं आहे. असे महत्वाकांक्षी लीडर म्हणजे समजा जानकर साहेबांकडे जर आपण बघितलं तर जानकर साहेब काय म्हणतात की मला या देशाचं पंतप्रधान व्हायचं आहे. हे कशामुळे बोलतायत, तर स्वतःची पॉलिटिकल पार्टी असल्यामुळे हे जानकर साहेब असं स्वतः म्हणतात की मला या देशाचं पंतप्रधान व्हायचं आहे. त्यांना त्यांच्यावर कोणाही बॉस नाही, पण इतर पक्षातला नेता मला पंतप्रधान व्हायचं आहे असं म्हणू शकत नाही, कारण त्याला तेवढ्या पॉवर नाहीत किंवा त्याच्यावरती त्याचं डिसिजन मेकिंग मध्ये किंवा त्या पक्षातलं त्याचं स्थान तेवढं मोठं नाही. तर मित्रांनो, आपण मग याच्यामध्ये पर्याय काय आहे, तर या राजकारणाचा विचार करत असताना ओबीसीने नेमकं काय करायला पाहिजे. ओबीसी मध्ये जो पॉलिटिकल अवेअरनेस आहे तो पॉलिटिकल अवेअरनेस थोडासा कमी आहे, किंवा सेन्स ऑफ असोसिएशन जे आहे ते कमी आहे. तर पॉलिटिकल अवेअरनेस आपल्याला जर वाढवायचा असेल तर पॉलिटिकल अवेअरनेस वाढवण्यासाठी समजा जानकर साहेबांनी काय केलं की जयंती आणि पुण्यतिथी महापुरुषांच्या साजऱ्या करण्याचं काम केलं. म्हणजे कटगुण कुणाला माहित पण नव्हतं, तर त्या कटगुणला महात्मा फुलेंची जयंती चालू केली, तेव्हा लोकांना कटगुण माहीत झालं. आणि महात्मा फुले हे समतावाद, महात्मा फुलेंचा समतावाद नॅशनल लेवलला किंवा दिल्लीच्या दिशेने नेण्याचं काम हे जानकर साहेबांनी केलेलं आहे. तर मित्रांनो, हे पॉलिटिकल अवेअरनेस वाढला पाहिजे आणि जे ओबीसी लीडर आहेत त्यांनी स्वतःला जातीच्या भिंतीतून किंवा ओबीसी ह्या मर्यादेपेक्षा बाहेर स्वतःला एक नेता म्हणून प्रोजेक्ट करणं गरजेचं आहे. हे प्रोजेक्ट करण्यासाठी त्याच्या पाठीमागं म्हणजे त्याला स्वतःची पॉलिटिकल पार्टी असणं गरजेचं आहे, कारण दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीमध्ये जाऊन तुम्ही स्वतःला ओबीसी स्वतःला नेते म्हणून प्रोजेक्ट करू शकत नाही. कारण तुम्हाला जर तुम्ही इकत काय स्टेटमेंट केलं तर तिकडून लगेच अमित शहाचा फोन येणार, तिकडून लगेच गांधी घराण्याचा कोणाचा तरी त्यांच्या पॉलिटिकल ऍडवायझरचा फोन येणार, कारण असं तुम्हाला स्वातंत्र्य हे मिळत नसतं. तर मित्रांनो, ओबीसी समाजाचं राजकारण म्हणजे राजकारणाची गरज ही सगळ्यात जास्त हे सर्वसामान्य लोकांना आहे. कारण माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत ज्या ज्या गोष्टीचा त्याचा संबंध येतो, दीज ऑल थिंग्स आर डिसाइडेड बाय द पॉलिटिक्स. म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या पॉलिटिक्सने ठरवलेल्या जातात. आणि आपण काय म्हणतो की मला राजकारण आवडत नाही किंवा मी अराजकीय माणूस आहे. राजकारण हे गरजेचं आहे, म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारंवार राजकारण आणि शिक्षण या दोन गोष्टींचा मागणी करत होते, किंवा महात्मा फुलेंनी ते ओळखलं होतं म्हणून वारंवार महात्मा फुले शिक्षणाची मागणी करत होते. तर मित्रांनो, राजकारणाचा विचार करत असताना आपण राजकारणात पुढे कसं गेलं पाहिजे, तर कुठल्याही जातीचा द्वेष करून, म्हणजे नरहर कुरुंदकर नावाच्या लेखकानं किंवा विचारवंतानं असं सांगितलंय की दुसऱ्या जातीचा द्वेष करून आपली जात उच्च ठरवण्याचा उद्योग हा वांज असतो. म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवून आपलं काही होणार नाही. तर मित्रांनो, दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा मराठा समाजानं काय केलं किंवा ब्राह्मण समाजानं काय केलं ह्याचा विचार करत बसण्यापेक्षा आपली स्वतःची पॉलिटिकल पार्टी आहे, त्या पॉलिटिकल पार्टीला कशी साथ देता येईल किंवा लोकांच्या पुढे पर्याय कसा ठेवता येईल ह्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या गोष्टींचा विचार करत असताना निषेध करणं किंवा टीका करणं ह्या गोष्टी सोप्या असतात. एखाद्याची मांडणी नाकारणं अवघड असतं, कारण ते मांडणी नाकारण्यासाठी आपल्याला स्वतःची एक मांडणी करावी लागते. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांना एक पर्याय म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष एक नवीन मांडणी केलेली आहे. तर आपण नुसतं टीका नाही करत बसलो तर लोकांच्या पुढे एक पर्याय ठेवलेला आहे.
आणि जे उपेक्षित महापुरुष आहेत, महात्मा फुलेंसारख्या माणसाचा समतावाद घेऊन आपण पुढे चाललेलो आहे. तर मित्रांनो, सांगण्याचा हेतू असा आहे, तर ह्या राजकारणाचा विचार करत असताना त्याला बऱ्याच अंग असतात. तर मित्रांनो, आपल्याला जास्त वेळ नाही, पण सगळ्याच गोष्टीचा आपल्याला इन डिटेल विचार करता येत नाही. तर थोड्या थोडा आपण विचार करत असताना दुसरी गोष्ट अशी आहे की कास्ट सेन्सस म्हणजे जातनिहाय जनगणना. तर जातनिहाय जनगणनेचा जर विचार करताना 1931 साली पहिली जातवार जनगणना झाली होती. त्याच्यानंतर जात जनगणना आता 2021 आहे, जवळजवळ 100 वर्ष होत आली. तेव्हापासून अजूनही जनगणना झालेली नाही. तर भारतामध्ये 1931 हे बेस इयर पकडलं जातं आणि त्याच्यानुसार जी संख्या आहे, जातवार जनगणना करण्याचा वारंवार मुद्दे उठवले जातात. प्रत्येक जण येतंय आणि प्रत्येक खासदार, ओबीसीचे खासदार काय म्हणतात की जातवार जनगणना झाली पाहिजे. तर राजा ढाले असतील किंवा नामदेव ढसाळ असतील, ओबीसी साहित्यात आहे. तर मित्रांनो, ओबीसीच्या राजकारणाचा विचार करत असताना किंवा ओबीसीचं राजकारणातील स्थान याचा विचार करत असताना ज्या डेमोक्रेसी आहे किंवा लोकशाही आहे त्याचे जे 4 पिलर आहेत, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी आणि मीडिया, याच्यामध्ये जर पर्सेंटेज ओबीसीचं नाही वाढवलं तर शासन आणि प्रशासन याच्यामध्ये तुमचा टक्का वाढला तरच तुमच्या समाजाचा उद्धार हा होणार आहे. मग याच्यामध्ये पर्सेंटेज वाढवण्यासाठी काय करावं लागेल? जर ऍडमिनिस्ट्रेशन आहे तर सेक्रेटरीमध्ये ओबीसीचं पर्सेंटेज कमी आहे किंवा सेक्रेटरी दर्जाचे जे अधिकारी आहेत सचिवालयामध्ये वगैरे, पीएमओ ऑफिसमध्ये, हे फार कमी आहे. त्याच्यामुळं शासन आणि प्रशासन मधला हिस्सा वाढला पाहिजे, तसा मीडिया मधला सुद्धा हिस्सा वाढणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ओबीसीच्या राजकारणातील वास्तवाचा विचार करत असताना आपण जर कास्ट सेन्सस या विषयावर मगाशी थोडीशी चर्चा केली, तर 2019 जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा नरेंद्र मोदी यांना एक ओबीसी लीडर म्हणून भारतीय जनता पार्टीनं प्रोजेक्ट केलं होतं किंवा त्यांच्या मागण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलं होतं. पण मित्रांनो, जेव्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली किंवा नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाल्यानंतर कास्ट सेन्सस म्हणजे जातनिहाय जनगणना नरेंद्र मोदी स्वतः ओबीसी असून करू शकले नाहीत. तर त्याच्या पाठीमागे नेमकी कारण काय आहेत की नरेंद्र मोदी स्वतः ओबीसी असून स्वतः ओबीसीच्या नावानं मतं मागितली तरी सुद्धा ओबीसीची, तसंच यांच्या बाबतीमध्ये पण आहे RSS पॉवर थ्रू ओबीसी मास्क. त्यांच्यामुळं नरेंद्र मोदी किती जरी 56 इंच छातीचे किंवा असं जरी त्यांची इमेज असली तरी त्यांच्याकडं ओबीसीची जनगणना करण्या एवढी सुद्धा पॉवर नाहीये. तरी मित्रांनो, असं काय घडतंय? जर ह्या पॉलिटिकल पार्टीजमध्ये, नॅशनल पार्टीज असतील किंवा रिजनल असतील, ह्या पॉलिटिकल पार्टीजमध्ये जे काम करणारे जे ओबीसीचे नेते आहेत ते स्वतःचा ब्रेन कधीच वापरत नाहीत किंवा त्यांना स्वतःचा ब्रेन वापरला जाऊ दिला जात नाही. त्यांचा वापर फक्त बाहुलं अशा प्रकारे किंवा तिथून जे आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे वागण्याचं काम त्यांचं आपल्याला दिसेल. तर आपण जेव्हा स्वतः जे ओबीसीचे लीडर म्हणून जर समजा काही प्रवक्ते असतील किंवा काय असतील, त्यांचं काम हे फक्त आलेलं स्क्रिप्ट वाचून दाखवणे, याच्या पलीकडे यांचं काम नसतं. ह्यांना काय वाटतंय हे ह्यांना बोलता येत नाही आणि हे ह्यांचा वापर तो पक्ष त्यांच्या भल्यासाठी करत असतो आणि हे त्या पक्षाचा वापर स्वतःच्या भल्यासाठी असतो. समाज वगैरे यांच्याकडे काही नसतं. ज्या नेत्याकडे व्हिजन आहे ते नेते असे कुठल्याही पॉलिटिकल पार्टीजमध्ये काम करत नाहीत. ज्यांना व्हिजन आहे, ज्यांना लिडरशिप देश लेवलला करायचे आहे, अशी माणसं हे स्वतःच्या पॉलिटिकल पार्टी स्थापन करतील आणि देश लेवलला काम करण्याचा प्रयत्न करतील. तर मित्रांनो, हे आपल्या देशातल्या राजकारणाचं वास्तव मी तुम्हाला सांगितलं. तर हे वास्तव असताना नेमक्या आता अपेक्षा काय आहेत? तर आपण अपेक्षांचा विचार करत असताना तामिळनाडू सारखं स्टेट आहे, जे सदर्न रिजन मध्ये जे तामिळनाडू स्टेट आहे, त्याच्यामध्ये जे पॉलिटिकल पार्टी सत्तेवर येतात ह्या ओबीसी बेस्ड पॉलिटिकल पार्टीज आहेत. ह्याच्या पाठीमागे काय कारण आहेत? तर त्याच्या पाठीमागे एक कारण आहे की तिथं ती जी भूमी आहे ती पेरियारांची भूमी आहे किंवा नारायण गुरूंची भूमी आहे. पेरियारांचं काम किंवा नारायण गुरूंचं काम हे फार मोठं काम आहे
आणि त्यांचे विचार घेऊन ते चालल्यामुळं आज तामिळनाडूमध्ये तशीच कंडिशन आहे. तामिळनाडूमधलं रिझर्वेशन जे आहे 69% मध्ये गेलेलं आहे. सुप्रीम कोर्टानं काही जजमेंट देऊन सुद्धा तिथून ते त्यांचे सुप्रीम कोर्टाचे आदेश सुद्धा त्यांनी पाळले गेलेले नाहीत. हे कशामुळे शक्य झालं तर ते ऑटोनॉमस आहेत, त्यांची स्वतःची सत्ता आहे आणि स्वतःचे पक्ष आहेत. हे कशामुळे झालं तर हे स्वतःचे पॉलिटिकल पार्टी असल्यामुळं. तर मित्रांनो, आपल्याला काय गरजेचं आहे, जर बिहारमध्ये तेजस्वी यादव असतील किंवा नितीश कुमार असतील, परवाच आपण एक स्टेटमेंट ऐकलं असेल की नितीश कुमारांनी जेव्हा पंतप्रधान मोदींना भेटले आणि त्यांनी जात न्याय जनगणनेची मागणी केली, तर भारतीय सोशल मीडियावर पोस्ट फिरते की भारतीय जनता पार्टीने त्यांना सांगितले की तुम्ही जर जात न्याय जनगणनेची जर मागणी लावून धरणार असेल तर आम्ही पाठिंब्याचा विचार करू. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला घडताना दिसत आहेत. किंवा इकडं युपी मध्ये असेल तर मुलायम सिंग असतील किंवा मायावती असतील, तर ही जी लोक आहेत ही लोक पॉलिटिकल पार्टी यांच्या सत्तेवर, रिजनल पार्टीज आहेत तिथे जिथं सत्तेवर आहेत, पण ऑल इंडिया लेवलला सत्तेवर येणारा पक्ष, समजा आता राष्ट्रीय समाज पक्ष आहे, ह्या पक्षानं 4 राज्यामध्ये लोकल बॉडीज मध्ये एंट्री केलेली आहे आणि इतर राज्यामध्ये पण काम करतोय. तर आपण फुलेवाद घेऊन जात असताना महात्मा फुलेंचं नॅशनलायझेशन किंवा भारतीयकरण होणं गरजेचं आहे. आणि जे राष्ट्रीय समाज पक्षासारखा पक्ष काय करू शकतो तर नॅशनल लेवलला काम करून, तुम्हाला वाटेल की हा पक्ष छोटा आहे, हा काय करू शकणार आहे. मित्रांनो, एक उदाहरण देतो. वर्गीस कुरियन नावाच्या व्यक्तीनं आपला देश दुधामध्ये स्वयंपूर्ण केला. तर त्यांचं एक पुस्तक आहे आय टू हॅड अ ड्रीम. तर त्याने असं म्हटलंय की मी असा जर विचार केला असता की या देशाला मी स्वतः स्वयंपूर्ण करेन तर माझा स्वतःवर सुद्धा विश्वास बसला नसता. परंतु त्या माणसानं आपल्या देशाला दुधामध्ये स्वयंपूर्ण केलं. म्हणजे एक व्यक्ती काय करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. तर राष्ट्रीय समाज पक्षाला एक स्कोप आहे की देश लेवलवर जाऊन एक देशामध्ये एक वेगळे लिडरशिप तयार करण्याचं काम किंवा वेगळं राजकारण करण्याचं काम, एक देशाला एक सक्षम पर्याय देण्याचं काम करू शकतो. तर मित्रांनो, जानकर साहेब नेहमी सांगतात की माझी झोपडी आहे पण हक्काची आहे, मी भाड्याच्या घरात राहत नाही. तर मित्रांनो, या हक्काच्या झोपडीचं आपल्याला बंगल्यात रूपांतर करावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याकडे तेवढी व्हिजन असणं गरजेचं आहे किंवा त्या लांबच्या पल्ल्याचा विचार करणं गरजेचं आहे. तर याचा विचार करत असताना बऱ्याच वेळेस आपण ऐकतो की ओबीसी समाजाचे आंदोलन होतात आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आली की काँग्रेसवाले आंदोलन करतात, काँग्रेसची सत्ता आली की भारतीय जनता पार्टीवाले आंदोलन करतात. आणि ते आंदोलन करत असताना ते सांगतात की आमच्यावर अन्याय झाल्यानंतर आम्ही एकत्र येतो. तर मित्रांनो, माझं एक त्यांना सांगणं, मी फार मोठा नाही, पण मित्रांनो एक सांगतो, तुम्ही अशी आंदोलनं करण्यासाठी एकत्र येण्यापेक्षा ज्या गोष्टीसाठी एकत्र यायचं आहे ते गोष्ट म्हणजे मत, आणि सर्वांना समान राईट्स दिलेले आहेत वोटचे. ओन वोट ओन व्हॅल्यू आहे. तर तुम्ही मतासाठी एकत्र या, तुम्हाला आंदोलन करण्याची वगैरे गरज भासणार नाही. मग त्याच्यासाठी ओबीसी लोकांनी काय करायला पाहिजे तर जर राष्ट्रीय समाज पक्षासारखा पक्ष आहे किंवा इतर ओबीसीचे पक्ष आहे त्याचा बेस वोटर बनणं गरजेचं आहे आणि अनालिसिस करणं गरजेचं आहे की नेमकं ह्या पक्षामध्ये काय चालते, आपण याचं वोट बेसर आपण का बनावं. तर मित्रांनो, जानकर साहेबांनी त्या दिवशी एक स्टेटमेंट केलं होतं की जनतेनं शहाणं बनावं. तर मित्रांनो, या स्टेटमेंटच्या पाठीमागं असं आहे की जे राजकीय पक्ष आहेत मेन प्रवाहातील ते काय करतात की जनतेचं वास्तविक प्रश्नाच्या बद्दल शहाणे करण्याचा त्यांचा कधीच हेतू नसतो. उलट जनतेच्या ज्या श्रद्धा आहेत त्याचा वापर करून त्याच्यावर स्वार होऊन जनता कशी म्हणजे अडाणी राहील याचाच प्रयत्न केला जातो. बऱ्याच पॉलिटिकल पार्टीज असाच प्रयत्न करतात. त्याच्यासाठी ओबीसी समाजानं काय करायला पाहिजे तर अनालिसिस करण्याची ताकद किंवा वाचन वगैरे करण्याची ताकद, वाचन केल्यानंतर त्यांच्यामध्ये ही ताकद येईल. तर मित्रांनो, आपण वास्तवाचा जर विचार केला तर ओबीसी समाजातले बरेच विद्यार्थी आहेत किंवा युथ आहेत, ते काय करतायत तर सध्या वेगवेगळ्या मृगजळाच्या पाठीमागे लागून वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीकडे किंवा त्यांच्या ज्या विंग्स आहेत त्या विंगकडे अट्रॅक्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतील. तर याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला तर
ह्या लोकांनी आपल्याला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपया तुम्हाला पुस्तक घेण्यासाठी वापरा आणि 1 रुपया तुम्हाला भाकरीसाठी वापरा. म्हणजे भाकरी तुम्हाला जगण्यासाठी उपयोगी पडेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगावं याच्यासाठी उपयोगी पडेल. म्हणजे तुम्ही जर वाचलं नाही तर तुम्हाला ॲनालिसिस करता येणार नाही किंवा खरं काय खोटं काय हे ठरवता येणार नाही. कारण जे शिक्षण व्यवस्था आहे ते शिक्षण व्यवस्था आपल्यामधली म्हणजे रोजगार निर्मितीचं साधन म्हणूनच वापरलं जातंय. तर त्या शिक्षणाचा वापर विवेकाचा स्तर उंचावण्यासाठी झाला पाहिजे, ह्या गोष्टींची अपेक्षा आहे. तर मित्रांनो, युथ आहेत किंवा जे स्टुडंट आहेत त्यांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही एखाद्या विंगमध्ये काम करत असताना किमान थोडं ॲनालिसिस करा की आपण ह्या विंगमध्ये काम करतो, ह्याच्यामध्ये हेजेमोनी नेमकी कुणाची आहे किंवा ह्या पक्षामध्ये किंवा ह्या विंगमध्ये असंच का सांगितलं जातंय, ह्याचा थोडा कुठेतरी विचार करायला पाहिजे. सोशल मीडियाच्या पाठीमागे लागून किंवा त्याच्यातल्या पोस्ट बघून, कुणाचे फोटो बघून किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधल्या बातम्या बघून राजकारणामध्ये न येता आपली लिडरशिप ही नॉलेज बेस्ड लिडरशिप झाली पाहिजे. इमेज बेस्ड लिडरशिपच्या पाठीमागं तुम्ही गाड्या वगैरे बघून त्यांचं एखाद्याचं बोलणं बघून पाठीमागं लागू नका. कारण बोलणं बघून बोलणारी माणसं म्हणजे असं म्हटलं जातं की जज अ पर्सन बाय हिज ऍक्ट नॉट बाय वर्ड्स. म्हणजे एखाद्या माणसाच्या कृतीवरून त्याला जज करा, त्याच्या बोलण्यावरून कधीही जज करू नका. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश असा आहे, जे युथ असतील तर त्यांनी आपले जे नॅशनल हिरोज आहेत त्या नॅशनल हिरोचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ज्या विंगमध्ये काम करताय त्या विंगचे जे हिरो आहेत त्यांचे जर विचार आपण बघितले तर फार संकुचित विचार आहेत.